बरोबर बोलू ना मम्मी. सासूबाई आल्या. हे काय सासूबाई, अशी साधी एंट्री करायची आहे मी? मला वाटलेलं तुम्ही माझं ऑप्शन बिक्शन काहीतरी कराल. हे बळा, ऑप्शन नाही ग, औक्षण. तेच ते. ठीक आहे, तुला तुझं स्वागत असं औक्षण करून हवंय का? ऑफकोर्स. होईल, सगळं तुझ्या मनासारखं होईल. हो की नाही नयनतारा? करशील नाहीचं औक्षण? साधनाताई, आरतीचं ताट घेऊन या. हो, आलो. उषाताई, जरा आरतीचं ताट देऊन देता का? मॅडमने तुम्हाला सांगितले ना ताट घेऊन जायला? मला सांगितलंय, पण माझं जरा व्रत आहे, मला मंदिरात जायचंय. तुम्ही नेऊन देता का? बरं, ठीक आहे. या आता आत या. वेलकम. ऋषी, काय रे, कसला एवढा विचार करतोयस? अच्छा, आज साखरपुडा, नंतर लग्न होईल, याच विचाराने जरा गांगरून गेलायस ना? काय नाही रे, सगळं ठीक होईल. रिलॅक्स. एक गोष्ट सांगू ऋषी, आई अनिकाला तुझ्यासाठी पसंत करेल याचा विचार मी सुद्धा स्वप्नात केला नव्हता. पण एका गोष्टीचं मला फार बरं वाटतंय, तू आईशी कुठलाही वाद न घालता तिचा डिसिजन मान्य केलास आणि या लग्नाला तयार झालास. गुड. अरे काय झालं ऋषी, असा का चेहरा पाडून बसलायस? काय विचार करतोयस नेमका? अरे कम, हा? माझी एक मैत्रीण आहे, ती मला म्हणत होती की आज साखरपुडा करू नको. मी तोच विचार करतोय. एक मिनिट. तिला तुझा साखरपुडा व्हायला नकोय याचा अर्थ तुमच्या मनात एकमेकांबद्दल काही आहे का? अरे तसं असेल तर सांग, काय झालंय काय? अरे मला बोलू देशील तर बोलीन ना मी. बर बोल. असं काही नाही आहे, आणि कोणी काही सांगितलं तरी मी आईला दिलेला शब्द मोडणार नाही, त्यामुळे डोंट वरी. गुड. हे बघ, आता दुसरा कुठलाही विचार डोक्यात आणू नकोस. मी तो सूट आणलाय, तो पटकन घाल आणि खाली ये. आम्ही सगळे तुझी वाट बघतोय. ओके? नाही अगं, मी अनिकाकडे नाही. अनिका आणि मी दोघी बी ऋषी सरांच्या घरी आहे साखरपुड्याच्या तयारीसाठी. काय ग, तुम्ही आला नाही सा? तुम्हासनी बोलवलं नाही काय? हा, मला काय वाटतंय, तुम्ही संध्याकाळीच या. म्हणजे सगळ्या पाहुण्यासनी 5 नंतर बोलवले की नाही? हा, तवा नक्की या. हा, चला ठेवू का? मला लय काम आहे ती ग, आणि अनिकाचं तर माझ्याशिवाय पानच हलत नाही बघ. हा, ठेवतो. म्हणजे हे दोघं जे बोलतायत ते खरं आहे. आता कमळी अनिकाकडेच आहे, अनिका आपल्या बरोबर खोटं बोलली. आता कसं आहे, कमळी आणि प्राजक्ता बेस्ट फ्रेंड आहे की नाही? मग आता अनिका तिच्या होणाऱ्या नंदेच्या मैत्रिणीला भाव देणारच की. मग आता त्या दोघीच बेस्ट फ्रेंड झाल्यात. आता तरी तू मसनी खात्री पटली आहे ना व? हा, ही अनिका असलं काहीतरी वागेल हे वाटलं नव्हतं मला.
नाही म्हणजे प्राजक्ताची हिनीच वाट लावली आणि आता हिच्या बरोबरच फ्रेंड बनतीये. आणि आपली काय किंमत आहे ग? जाऊ दे ग, हे सगळं काही नवीन आहे का आपल्यासाठी? आणि काल सवयच आहे, ती कायमच लोकांचा वापर करते आणि वापर करून झाला की फेकून देते. आता ते चरणचंच बघ ना, त्याला आतापर्यंत फ्रेंड फ्रेंड करत होती आणि वापर करून झाल्यावर हाकलून दिला ना त्याला. ए निंगू पिंगू, तू पण कमळीला सांग की जरा जपून राहा, नाहीतर कसं आहे तिचा पण वापर करेन आणि तिला पण फेकून देईन. हा ग, आम्ही लय प्रयत्न केले कमळीला सांगायचा, पण ऐकल ती कमळी कसली. आता तुम्ही तुमच्या डोळ्यानं बघितलं का नाही, त्या अनेकानं आमच्या कमळीला बी किती त्रास दिलाय. खरंय यार, अनिका ना कायमच कमळीला पाण्यात बघत असते. म्हणजे बघ ना, आता तिला ऍडमिशन मिळू नये म्हणून अनिकाने काय काय नाही केलं. तिच्या बिचाऱ्याची बुक्स जाळले, तिचे पैसे चोरले, त्या बिचारीची सायकल पण तोडली. एवढंच नाही तर प्रिन्सिपल सरांना तिची खोटी कंप्लेंट पण केली. आणि आता सुद्धा पीशी सरांसोबत तिचं जे लग्न ठरलंय ना, हे पण तिच्याकडे काहीतरी आहे, ज्याच्यामुळे ऋषी सरांच्या घरचे या सगळ्यांसाठी मान्य झालं. एक्झॅक्टली.